चलो लेट्स गो. हाय हॅलो नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मंडळी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी केशच्या व्लॉगमध्ये. वाजले सकाळचे 6:15 आणि मला भरपूर उशीर झाला आहे. मला आता जायचं आहे ऑफिसमध्ये आणि मी सध्या आहे पनवेलमध्येच. 6:15 मला इथे दिसत आहेत पण मला असं वाटत नाही एक 5 मिनटं काढत पुढे. सो लेट्स से आपण वेळेवर पोहोचतोय की नाही ते बघूयात. पण बघू शकता आमच्या इथला सुंदर सुंदर म्हणजे अतिसुंदर तलाव वडाले लेक खूप भारी आहे. इथे बरेच लोक राऊंड वगैरे मारायला येतात सकाळ सकाळी छानपैकी. व्यायाम वगैरे करायला येतात, रनिंग करायला येतात, चालायला येतात, पोरं आहेत फिरायला येतात. माझी पण अशी भरपूर इच्छा आहे ॲक्च्युली की रनिंगला यायची इथे सकाळी, पण सिरियसली उठवत नाही. सेकंड असेल तर, फर्स्ट असेल तर प्रश्नच येत नाही जायचा. ॲक्शन कॅमेरा वगैरे लावला ना भाई, सगळे बघत बसतात भाई की काय ब्लॉगर आहे, ब्लॉगर चालला भाई, ब्लॉगर ए तो बघ मोठं ब्लॉगिंग करतोय. पण विषय हार्ड आहे. फक्त ही प्रार्थना करतो की भाई पाऊस नको पडायला. ॲक्च्युली मी काल रात्री असं ठरवलं की गाडी घेऊन जाऊयात, मग नंतर बोललो की नको जाऊ ट्रेनने, त्याच्यानंतर बोललो नको जाऊ गाडी घेऊनच. ॲक्च्युली कालच घेऊन जाणार होतो, मग आज बोललो भाई उशीर झाला आता तर घेऊन जायला लागेलच. छोटी गाडी काढली आणि निघालोय. तर नशीब मला वाटलं या सिग्नलला थांबायला लागेल, पण सावकत असं येलो सिग्नल लागलाय. काका मात्र हात दाखवत आहेत, पण काकांना मात्र पाठी टाकणार, कारण मला जायचंय भलतीकडे, काकांना कुठे जायचं माहीत नाही आणि विचार नाही एवढी सकाळ सकाळी तर हिंमत नाही, तरी कॅपॅसिटी पण नाही आहे. आत्ताचा विषय लय हार्ड केला आहे मी काल, सॉरी माझ्या मागच्या व्लॉगमध्ये. भारी भारी भारी. आणि इथे एक मला FGMचा सिग्नल लागेल. नशीब पेट्रोल टाकलाय आहे, म्हणजे गाडीमध्ये टाकलं नाहीच आहे ऑलरेडी, तर मला तिथे थांबायला लागणार नाही. माझं तुम्ही आवाजामध्ये चेंज बघू शकता, माझं नाक पॅक झालं आहे बाई, फुल सर्दी आहे सकाळपासून. काय माहिती अचानक भयानक विषय. असं मी ठरवलं ना भाई ब्लॉग वगैरे करायचा तरच काय ना काहीतरी विषय होतो. मध्ये सर्दी विरती काय बोलायचा विषय. मला वाटलं मी असं की आता काल ना खूप लवकर उठलो, खूप म्हणजे काय ज्या टायमामध्ये उठलं त्याच टायमामध्ये उठलो आणि निघालो तेव्हा मस्त रात्र होती आणि ऑन द वे पहाट झाली. बोला आता पण तसा सीन असेल भारी वाटेल, पण बघतोय तर काय खाली येऊन तर भाई पहाट ऑलरेडी झाली आहे. बोलो डेंजर विषय, म्हणजे आपल्याला उशीर झाला आहे. सो आपली नाईटमधली पब्लिक भाई वाट बीट बघेल एक तास. संडे मस्तपैकी. आणि हां मित्रांनो, आज आहे संडे आणि मी चाललोय संडेला का आम्हाला महिन्यामध्ये एकदा तरी विकेंड करावा लागतो आणि बाकी मग त्याचा कॉम्पो भेटतो. 2 दिवस ऑफ, बाकी सॅटर्डे संडेचा ऑफ असतोच आणि ह्याचे पण 2 दिवस ऑफ असतात. सो चालून जाते, एवढा काही विषय नाही. आपण भाई करू शकतो भाई, आपण नाद नाही, आपण डेंजर आहे भाई. काय बोलतो कुत्र्या, डेंजर तर आपण आहे. ठाणे, JNPT, मुंबई, तिकडे 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 आणि आपल्याला जायचंय मुंबई 4 रोडमध्ये जायचंय वाशी. पावसाची चुणूक मात्र दिसली मला थोडीशी. नाही पडणार भाई, वेदर क्लिअर आहे, वेदर रिपोर्ट क्लिअर आहे. सकाळ सकाळी मजा येते भाई. कोंबड्या मात्र कोण कोंबड्या खात असेल, आता खात असेल म्हणा. जाम घाण वास येते भाई. 6 कोंबड्या भाई, 6 लय घाण.
लर्निंग आहे बलेनोवाला. साईडने काढू जायला. मला समोर खतरा दिसतोय रे, असं लांबून दिसतोय मला. खतरा आहे, खतरा आहे, खतरा आहे. कारण पावसाची शक्यता आहे आणि समोर भरपूर पाऊस पडतो असं वाटतंय मला. भूक लागली आहे मला. मी हे बोलत होतो की मला भूक लागली आहे आणि मला नाश्त्याला थांबायचं होतं, बट अनफॉर्च्युनेटली मला वेळ नाही भेटणार थांबण्यासाठी. मला नॉनस्टॉप जावं लागेल आणि कोणाला तरी सांगावं लागेल की बाई घेऊन ये बाई काहीतरी पोहे बिहे वगैरे वगैरे वगैरे. सकाळ सकाळी तरी काय खाणार म्हणा, पोहे किंवा इडली वडा बिडा काहीतरी विषय करावा लागेल. त्यानंतर मग दुपारी वगैरे बघू. दुर्गेश नाही, दुर्गेश नाही, दुर्गेश नाही. काय एक एक बांडगुळं फेमस केली आहेत ना आपण भाई साहब. भरोसा है का भरोसा है मोर बात के. दुर्गेश नाही खाखोरी फिरी है. कोणत्या तरी छोट्याशा गावामधला एखादा न्हावी फेमस होतोय, पण ती त्याची कला आहे भाई, डेंजर. दुर्गेश नाही, दुर्गेश नाही. मज्जा मा भाई. मी जॅकेट आणलाय, त्याचा यूज कधी होईल, कधी होईल. कब खून खोलेगा रे तेरा निकेश. मी तरी काय करू, हे असं मला सॅटर्डे संडे वर्किंग असतो. मी तरी काय करू, कसं जाऊ, कसं एक्सप्लोर करू बाहेर, कसं तुम्हाला दाखवू. बेलापूर असं टकमक टोक दिसलं ना मला बरं. टकमक टोक म्हणजे काय माहित ना विषय काय आहे. फारसी किलचं वगैरे असं देऊळ आहे काहीतरी सीन. म्हणजे आता मी टकमक टोक बोलतो कारण वरती टोक बघा कसं आहे, तुम्हाला दिसेल नाही दिसेल माहित नाही. चला आता जाऊया. शिट्टी वाजली. सकाळ झाली आहे मित्रांनो. माझ्यातलं सिंचन बाहेर काढायला नाही, असं नाही आहे. चलो अब हम निकलते हैं. चलो निकलते हैं. पर कहाँ जाएंगे. हम जाएंगे काम पे. और काम पे क्या होगा. काम पे कुछ नहीं, तरक्की होगी, 2 पैसे मिलेंगे, खाएंगे नाचेंगे पिएंगे और क्या. तो चलो चलते हैं. हाँ चलो. अरे वा, खड्डे बुजवण्याचं काम मात्र झालेलं आहे. जाम खड्डे होते इथे, जाम. भाई वाशी आला भाई, बहुत जल्दी आ गया. खाना भी सॉरी नाश्ता भी कर सकता हूँ ऐसे लगता है मेरे को. आ रहा है तर मी तर बोलतो खाऊन घेऊनच जाऊ. एवढा पण काय टाइम झाला नाही. 6:34 6:35 म्हणजे 6:30. इथं एक ना जाम मोठा खड्डा आहे आणि जो रात्री वगैरे येईल ना तो 100% आपटणारच. हे बघा हे खड्डे बघा, खड्डे खड्डे बघा भाई सब. खड्ड्यात वाशी का वाशीत खड्डे समजत नाही भेंडी. नवी मुंबई महानगरपालिका निश्चय केला नंबर 1. ओ ये कारण इथे ना पोहे खूप टेस्टी भेटतात आणि तो फक्त 2 ते 3 तास असतो. सकाळी 4 ते 7 वगैरे असं काहीतरी सीन. हां समोरच आहे भाई. दिस इज कॉल्ड पोहे. पोहे इन द चॅट. या नाश्ता करायला या. पोहे खायला पोहे.
ना ऑफिसला चाललोय तिथून बाहेर चाललोय. चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर काय फायदा. निक्स द ब्लॉगर म्हणून आहे. आपल्या आवडत्या गोष्टी नाही सोडायची. ते पण आहे. करिअर करायचं सर्व काय करायचं. हो तेच चालू आहे सध्या. आता ऑफिसला ना. आता ऑफिसला इथेच वाशीला प्लॅटिनम पार्कमध्ये. प्लॅटिनम पार्कमध्ये मग तिथून डायरेक्ट बाहेर. बाईक नसते. आत्ताच घेतले 6 महिने झाले. फक्त साईडमध्ये बसतो. हां ठीक. फक्त पार्टी करतो. 6 महिने झाले. 6 महिने झाले. मस्त घेतली. चॉईस एक नंबर. शोभते पण माणसाला. हो ठीक आहे चल थँक्यू. काय लाख मोलाचे शब्द बोलून गेला तो. आपली आवडती गोष्ट कधीच नाही सोडायची. करिअर करत राहायचं पण आपली आवडती गोष्ट कधी नाही सोडायची. आहे हाय बाई दिवस बनला बाई माझा. बास आजचा दिवस सार्थकी लागला का. जर तुम्ही ऐकलं असेल आता आय डोंट नो की ऐकायला गेलं असेल की नाही. तो असं झाडू मारत होता. तो बोला थोडंसं गाडी पाठी घेतो का. बोलतो काय ब्लॉगिंग का. बोललो हां. बोलतो चॅनलचं नाव सांग मी सबस्क्राईब करतो. मग चॅनलचं नाव सांगितलं. थिंक सो तुम्ही ऐकलं असेलच. तो बोला आपली आवडती गोष्ट कधी नाही सोडायची. करिअर करत राहायचं. आणि हेच तर मी सांगत असतो. तुमचं पॅशन आहे ना ते तुम्ही फॉलो करा. तुम्हाला आर्ट्समध्ये आवडत असेल पेंटिंग आवडत असेल पेंटिंग करा. तुम्हाला स्पोर्ट्समध्ये जायचं असेल बाई स्पोर्ट्समध्ये जावा. तुम्हाला बाकी गोष्टी काहीही गोष्टी जर तुम्हाला ते तुमचं पॅशन फॉलो करा यार. हे करिअर काय आहे काय आहे. कोणीही काम करतो इथे कोणीही. असं नाही पण एक एज्युकेशन लागतो त्यासाठी पण क्रायटेरिया पण करू शकतो यार. जर तुम्ही तुमचं पॅशन फॉलो केलं ना भले तुम्हाला त्यामध्ये सक्सेस एवढ्या लवकर नाही भेटणार पण जेव्हा भेटेल ना मित्रांनो तुम्ही गाजवाल. अक्षरशः खरं सांगतो गाजवाल तुम्ही. हा माझा शब्द आहे. सो फायनली आपण आलेलो आहोत चालता बोलता ऑफिसच्या पार्किंगमध्ये. इथं आपण गाडी लावतो आणि आपण वरतीच जातो. आज संडे त्यामुळे एकदम पार्किंग खाली आहे. नाही तर पार्किंगचा विषय नाही. पाहू शकता आपण ऑफिसच्या लिफ्टमध्ये आहोत. सो चलो लेट्स गो. आता आपण थोडंसं नाही थोडं जास्तच काम करूयात. भेटतो तुम्हाला लवकरच. तर फायनली पोहोचलो मित्रांनो ऑफिसमध्ये. नशीब भाई ते पोहे खाल्ले. थोडा पोटामध्ये दमदमी आली. 20 रुपयात काम 25. जरा बरं वाटलं बाई. पाणी पिल्ला एक नंबर. आता कसं आहे काम करायला टेन्शन नाही बाई दुपारपर्यंत. तरी पण एक 10-11 वाजता आपण काहीतरी नाश्ता वगैरे करूच. भूक तर लागणारच आहे तशी पण. आणि विषय काय माहिती आहे का आपण चाललो आहे येत्या पुढच्या आठवड्यामध्ये आय थिंक 21 ते 30च्या मध्ये. तारीख मला एक्झॅक्टली आठवत नाही. बाहेर फॅमिलीसोबत. मागचं काही जर तुम्ही व्लॉग बघितले ना तर आम्ही एक सिरीज टाकली होती इंस्टाग्रामवरती 2200 किलोमीटर एक प्रवास म्हणून. आणि तिथे आम्ही भरपूर ठिकाणी गेलो होतो. तर ह्यावेळीही चाललो आहे भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी. एक जवळजवळ 3 दिवस तर चाललो आहे. त्या 3 दिवसामध्ये बघूयात काय काय कवर होते सगळ्या गोष्टी. बस वगैरे एकदम बुक वगैरे सगळ्या गोष्टी झालेली आहे. एकदम काम फिट झालेलं आहे. आणि ते व्लॉग पण आपले पडणार आहेत. आणि त्याच्या आधीचे व्लॉग पण तुम्ही पहा. ते पण तुम्हाला आवडतील 100%. त्यामध्ये आम्ही कोल्हापूर वगैरे सगळ्या गोष्टी कवर केल्या होत्या. तर गाईज मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बघा कसला भारी येतो. कडक आहे ना. यामध्ये जर हलकासा पाऊस पडला ना अजून आई शप्पथ सांगतो असला बेकार असला भारी व्ह्यू होतो ना बाई नाद बाई. तर आता काय नाही आता काय कामं दुपारपर्यंत उठायचं नाही आहे बाई. सगळे काम करायचं आहे आणि मग त्याचे कल्टी. तर चलो बाय बाय टेक केअर. तुम्हाला काय लवकरच भेटते. ओके लेट्स गो. निघालेले आता वाजले संध्याकाळचे 4 दुपारचे 4. आणि आत्ता आपण निघालेलो आहोत कामावर घरी. थोडा जास्त वेळ थांबलो होतो असंच गप्पा गोष्टी चालू होत्या. घरी जाऊन तरी काय विषय आहे. मग थोडा थांबलो खाल्लं थोडंसं आणि आता निघालो आहे. टुटू. हा सिग्नल बेकार आहे वाशिममधला बाई. 4ही साईडून गाड्या.
इकडं बघा तिकडं बघा, तिकडून इकडं बघितल्यावरती मग इकडं तिकडंच चला, असं इकडं तिकडचा खेळ म्हणजे हा सिग्नल. नको करू माझी तू हर एक विश टू 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 टू. बघा आजोबा या वयात पण पेनं विकतायत. वाईट वाटतं, पण काय शेवटी परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवून जाते. बघू आता आपल्याला काय शिकवतंय ते. आणि टॉप बॉक्स बिग बॉक्स लावून चाललाय बाई. हा बारका टॉप बॉक्स आहे भरपूर. ओ ये केटी, मुझे कोई जगह दो. अरे तुम कहाँ जा रहे हो? मस्त लख पडलाय प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला. एवढा ऊन आहे का मला गाणं आठवलं, लख पडला प्रकाश. कारण प्रकाश पडलाय पावसाच्या सीझनमध्ये. बरं आहे बाई, रेनकोट घालायची झंझटच नाही. वाशी वाशी, वेलकम टू वाशी. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे? बेकारून पडलाय भाई साहब. असं मी व्हायब्रेट होत असते ना बोलतो, करू काय भाई, रस्ते असे डेंजर आहेत ना. तर माझं काहीच प्रॉब्लेम नाही, विषय आहे तो. आणि समोर आपली लाल परी मारते उडी. चला आपण जाऊ आता आपल्या घरी. किया सोनेट. काय व्ह्यू आहे समोर यार, जबरदस्त जबरदस्त मजा आगा भाई साहब. भारी व्ह्यू आहे, एक नंबर. कारण का आम्हाला करता आपण 2 नंबर. असं मस्तपैकी स्लो स्लो निघूयात, काही टेन्शन नाही, एकदम हलक्यावरी विषय. पण वेळ काय भाई, 15-20 मिनिटं मोजून, नाही 20 नाही, अर्धा तास. हां मोजून अर्धा तास सहज सहजासहजी भाई साहब. मजा येते मजा येते मजा येते, क्रूज करायला मजा येते. हेच जर रायडिंग जॅकेट बिकेट असते तर बाबो मजा आली असती. रायडिंग जॅकेट आपला पडला घरी, कामावर घालून गेलो कामावरची रायडिंग जॅकेट, तर लोक हसतील. अरे बोलतील तू करतस काय, तू चाललास कुठे, तू येतस कुठे, तू करतस काय. बेकार वेट आहे त्या रायडिंग जॅकेटचं. मला माहीत नाही मी घातल्यावरती भाई कसं होईल, पण ती फिलिंग आहे ना जी रायडिंग जॅकेट घातल्यावरती जे फिलिंग आली मला, वो माय माय माय, शब्दात वर्णन शब्दात वर्णन करू शकत नाही. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी माझ्या राईट साईडला, लेफ्ट साईडला डोंगर फोडताना. हां तर मी हे बोलत होतो की मी सकाळी जसं बोललो तुम्हाला की आपण चाललो आहे बाहेर फॅमिलीसोबत. आपली फॅमिली ट्रिप चाललेली आहे 3 दिवसांची. बस वगैरे पण बुक झालेली आहे. त्यासाठी काही शॉपिंग करायची. ऑलरेडी आता शॉपिंग झाली आहे माझी, म्हणजे महिना पण झाला असेल, करायची महिन्यात झाला असेल. तर एक शर्ट घेतला, एक टी शर्ट घेतला आहे, जीन्स तर ऑलरेडी घेतल्यात. तर ट्रॅक पण आहे, शॉर्ट्स आहेत. एक शॉर्ट्स आवडलेत मिंत्राचे, त्याची प्राईजच 1100 रुपये भाई. 6 शॉर्ट्सची प्राईस, पण ते शॉर्ट्स भाई ना देत आवडले. ते विशलिस्टमध्ये टाकून ठेवलेत, ते पण घेऊ. हां तर मी हे बोलत होतो की शॉपिंगचा विषय आहे. तर बहुतेक विचार करतोय की संध्याकाळी जावं आणि जर आवडलंच तर काहीतरी घ्यावं. सो लेट्स सी, बघूयात आपण कुठे जातोय, काय करतोय, कोणत्या दुकानात जातोय, घेतोय की नाही ते. एक भावाला तर घ्यायचाच आहे आणि दुसऱ्या भावाला तर शॉर्ट्स पण घ्यायचे आहेत. ते घेण्यासाठी बघण्यासाठी तर जाणार आहोतच, ते घेण्यासाठी जाणार आहोत. पण तिथमध्ये आपल्याला काय पसंत पडतंय का बघू. सो बघूयात काय विषय. 2 hours later. सो आता मित्रांनो आपण आले ओरियनच्या मॅक्समध्ये शॉपिंग करण्यासाठी. पण जो टी शर्ट पाहिजे होता तो आउट ऑफ स्टॉक झालेला आहे सध्या. सो पाहतोय आपण इथे हे सगळे ओव्हर साईज आहेत जे आपल्याला पटत नाही.
मजबूत गर्दी आहे रविवार असल्या कारणाने. अरे पोलोचं टी शर्ट बस हे असे आपल्याला पटतं. मध्ये कलर असा गळा नको आहे राऊंड नेकचा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ओरियन मॉल आणि 15 ऑगस्ट आहे त्याच्यामुळे इथं छान असं मस्तपैकी त्याने इंडिया गेटची थीम मस्तपैकी ठेवली आहे. आणि ओरियन मॉलमध्ये ना कोणते पण फंक्शन असतील ना तेव्हा काय ना काय त्यांची थीम असतेच असते. भारी आहे. तर चला थोडासा आपण ओरियन मॉल एक्सप्लोअर करूयात. आजूबाजूच्या शॉपमध्ये जाऊयात. आत्ताच आपण मप्ती आणि मॅक्स दोघं जाऊन आलो पण नाही एवढे मनापासून एवढे टी शर्ट्स भेटले आणि त्याला झिपवाला पाहिजे. सो माहीत नाही आता कुठे भेटेल. सो चलो बघूयात शोध मोहीम चालू करू आपण. तर आता आपण आलो मित्रांनो मार्केट 99मध्ये. इथं लहान मुलांसाठी बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही इथं येऊ नका. पोरं काय रडत बिडत बसतील हे पाहण्यासाठी आपण आलो आहे की नक्की इथं काय विषय. हे लहानपणी काय यायचो आम्ही वॅफल्स आणि इथं आहेत पेपर्स. हॅलो पांडा बादल्या बिदल्या विषय. नकली झाड याचा काय फायदा नाही आयुष्य. त्यांच्या रूम आहेत. आणि तुम्हाला भूक भीक लागली तर मग हे डबे ठेवले उघडायचा आणि खायचे वेफर्स वगैरे काय असेल. हाजमोला 89 रुपयाला. जेली आहे 89 सॉरी 25 रुपयाला. ओके स्वस्त. ही सोन्याची चॉकलेट 149. मॉलमध्ये घुसली ट्रेन. ब्रेकिंग न्यूज मॉलमध्ये आली ट्रेन ती पण डायरेक्ट इंग्लंडवरून. अरे आजी पण बसले नातवाला घेऊन. डेंजर. इंडिया गेट. Tomorrow. बाकी काय इट स्लीप रिपीट. नेक्स्ट डे आलोय ऑफिसमध्ये. व्हिडिओ कशी होती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत धन्यवाद.